आकाशात् पतितन्तोऽयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति। ओम नमो भगवते वासुदेवाय। सर्व उपस्थित गीताप्रेमी सर्वांना नमो नमः। आज आपण जो विषय घेणार आहोत तो शंकराचार्यांची स्तोत्रे। आपलं स्तोत्र वाङ्मय ह्या विषयावर दर महिन्याला एक एक व्याख्यान आपण देतोय। काही त्या महिन्याचं जे वैशिष्ट्य असेल त्यानुसार ती स्तोत्र आपण घेतली तर संपूर्ण एक स्तोत्र वाङ्मय म्हणून त्याचा आढावाही यापूर्वी आपण घेतला होता। आता लवकरच शंकराचार्य जयंती येते वैशाख महिन्यात, त्यामुळे या आजचा हा चैत्राचा अखेरचा आणि पुढच्याही महिन्यात आपण शंकराचार्यांची स्तोत्र विशेष असे घेऊ। त्यातल्या प्रस्तावना म्हणून आज संपूर्ण शंकराचार्यांचं स्तोत्र वाङ्मय ह्या विषयावर आपण जरा बघूया, आढावा घेऊ। तसं बघायला गेलं तर ह्यापूर्वीही आपण शिवमानस पूजा बघितली होती आणि ते स्तोत्र शंकराचार्यांचं होतं, पण आता त्यावेळेला फक्त तेवढं एक स्तोत्र घेतलं। आता समग्र शंकराचार्यांची स्तोत्र आणि त्याचा थोडक्यात आढावा घेऊन मुख्य स्तोत्र त्याचं रसग्रहणात्मक काही त्याच्यावर असं बोलून पुढच्या महिन्यामध्ये शंकराचार्यांचं एखादं स्तोत्र वैशिष्ट्यपूर्ण असलेली अशी आपण ही दोन जी व्याख्यानं असतील 2 महिन्यांची ती या प्रकारे त्याची विभागणी करणार आहोत। तर पहिल्यांदा शंकराचार्य स्तोत्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्तू धातूपासून स्तोत्र असं होतं। मग पण त्याच्या शंकराचार्यांची स्तोत्र हा जो विषय घेतला त्यामध्ये आता शंकराचार्य जेव्हा मी म्हणते तेव्हा त्याचा अर्थ आद्य शंकराचार्य असा आहे हे आपल्याला माहिती आहे। तर आद्य शंकराचार्यांचं ते चरित्र अनेक प्रकारच्या वैविध्यांनी भरलेलं आहे असं आपल्याला दिसतं। ते कसे आहे? एक महान यती, त्याचबरोबर ग्रंथकार, अनेक ग्रंथ तत्वज्ञान विषयाचे त्यांनी लिहिलेले आहेत। ब्रह्मसूत्र याच्यावर त्यांचं भाष्य आहे, भगवद्गीतेवर त्यांचं भाष्य आहे। अशा प्रकारचे भाष्य ग्रंथ लिहिणारे म्हणून भाष्यकार आणि म्हणजे जी प्रस्थानत्रयी म्हणतात तत्वज्ञानातले महत्त्वाचे ग्रंथ त्याच्यावर खंबीरपणे एक विशिष्ट असं ज्ञान आपले तत्वज्ञान सांगणारे असे म्हणून ग्रंथकार असं म्हटलं। त्याचबरोबर हे सगळी भाष्य लिहित असताना या तत्वज्ञानाचं म्हणजे ब्रह्मसूत्राचं जेव्हा ते भाष्य करतात, उपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता ही प्रस्थानत्रयी आहे, म्हणजे तत्वज्ञानाचे मूलभूत ग्रंथ असं आपण म्हणूया। असे ते जर आहे त्या सगळ्यांवर 10 दशोपनिषदांचा अभ्यास करून जी ब्रह्मसूत्र लिहिली गेली त्याच्यावर उत्कृष्ट भाष्य आणि मग त्याद्वारे अद्वैत सिद्धांताचा पुरस्कार करणारे शंकराचार्य म्हणून आपल्याला ते परिचित आहे। ते अद्वैताचे पुरस्कर्ते, नंतर भाष्यकार आणि त्याचबरोबर एक मोठं म्हणजे हिंदू आणि वैदिक धर्माचे असे संस्थापक असं म्हणूया। शंकराचार्यांच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार संपूर्ण भारतभर होत होता आणि सनातन वैदिक धर्म हा मागे पडला होता, कारण राजाश्रय सुद्धा बौद्ध धर्माला मिळत होता। तुरळक काही ठिकाणी जैन धर्माचा प्रसार होता। तर असं असताना ह्या पुन्हा हिंदू धर्माचं एक छान संस्थापन केलं पाहिजे असं आपल्याला जे वाटतं, जे त्यांना त्यावेळेला प्रकर्षाने जाणवलं आणि त्यासाठी अगदी म्हणजे तरुणपणीच त्यासाठी संन्यास आश्रम स्वीकारून संन्यास धर्म म्हणजे संपूर्ण वृत्ती हे सगळे ग्रंथाची भाष्य पुन्हा उघडून देऊन आणि धर्माचं संस्थापन केलं। 2 वेळा भारत भ्रमण केलं आणि त्या भारत भ्रमण करत असताना 4 मुख्य म्हणजे वेगवेगळ्या दिशांना 4 पीठांची स्थापना केली आणि ते 4 शंकराचार्य, मग त्याचे पुन्हा आता काळांतराने काही उपपीठं वगैरे झाली, पण प्रमुख हे शंकराचार्यांचं कार्य आहे। आपले 4ही शिष्य वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी शिष्य गोळा केले की जे वैदिक धर्माचं आणि हिंदू धर्माचं
अधिष्ठान आणि भारतभर पुन्हा प्रचार करतील. शंकराचार्य जर नसते तर आज हिंदू धर्म नसता. त्यामुळे म्हणून ते आद्य शंकराचार्य त्यांना म्हणतात, कारण ह्या चारही पीठांवर नंतर जे पीठाधिष्ठित झाले त्या सगळ्यांना पुन्हा शंकराचार्यच म्हटलं गेलं. त्यांना वेगवेगळी नंतर नावं आहेत, सरस्वती, भारती, हे त्या त्या दीक्षा ज्या ज्या काळात घेतल्या जातात आणि त्यावरून ती नावं पडतात. मग अशी जी आहेत, पण म्हणून या सगळ्यांना त्यातले सगळ्यात प्रथमच आहेत म्हणून हे आद्य शंकराचार्य असं आपण म्हणतो. मग असे अनेक क्षेत्रात त्यांनी कार्य केलं आणि अद्वैत तत्वज्ञान म्हणजे सर्वाभूती एक ब्रह्म आहे, ब्रह्म सत्य आणि जगन्मिथ्या हा जो म्हणजे एक तत्वज्ञानाचा महत्वाचा सिद्धांत हा त्यांनी मांडला, हे बरोबर आहे. पण त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी म्हणून हे सगळा व्यवहारच होत आहे का असं नाही. प्रपंच आणि परमार्थ हे दोन्हीही आवश्यक आहेत आणि ह्या सगळ्या चक्र प्रवर्तनासाठी हे कसं आवश्यक आहे हेही ते सांगत होते. हे त्यांनी ग्रंथाच्या म्हणजे ब्रह्मसूत्रांच्या भाष्याच्या वेळेला, भगवद्गीतांच्या श्लोकांच्या भाष्याच्या वेळेला जरी ते म्हणले असते की ते अर्जुन निमित्ती कृती आहे, अर्जुनासाठी हे आहे, पण ज्ञानी माणसाला कर्म नको असं जे काय त्यांचं म्हणणं. पण ते कर्म म्हणजे कोणतं कर्म हा नंतर विवेक राहिला नाही. आणि त्यामुळे संन्यास म्हणजे हिमालयात जाऊन बसायचंय आणि फक्त आत्मोद्धार करायचा असं शंकराचार्यांनी आपल्या संपूर्ण जीवन आयुष्यामध्ये त्यांनी तसं दाखवून दिलेलं नाही. त्यांनी संन्यास घेतला होता हे मान्य आहे, पण संन्यास जरी घेतला तरी समाजासाठीच त्यांनी आयुष्यभर कार्य केलेलं आहे. धर्मसंस्थापनार्थाय जे आहे ही धर्मसंस्थापना त्यांनी केली ना. संन्यास घेऊन ते एकटे हिमालयात जाऊन तप करत बसले नाही, तर हिंदू धर्माच्या चांगल्या स्थापनेसाठी पुनरुद्धारच म्हणते मी एका अर्थाने. त्यांनी विशेष अथक प्रयत्न केले, शिष्यांची उभारणी केली, त्यांचं मन तयार केलेलं आहे आणि विविध ग्रंथ निर्माण केले, तत्वज्ञानविषयक केले. अनेक छोटे छोटे त्या तत्वज्ञानातले वेगवेगळे जे सिद्धांत आहेत तेही लोकांना समजावे यासाठी पुन्हा त्याला शास्त्रामध्ये प्रकरण ग्रंथ असं म्हणतात. त्या प्रकरण ग्रंथांचीही त्यांनी निर्मिती केली आहे. असे शंकराचार्य की जे आयुष्यभर अगदी काय केवळ 32 वर्षांचं त्यांचं आयुष्य होतं, त्या आयुष्यात संपूर्ण हे धर्मासाठी केलेलं कार्य आहे. असं असताना संन्यास म्हणजे अकिंचनत्व असं ते मानणारे नाही. त्यांनी त्यांच्या चरित्रातून ते सांगितलेलं नाही. हे आपण आता बघितलं पाहिजे. अद्वैत तत्वज्ञान हे मान्य आहे, पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट, अद्वैत तत्वज्ञान मानणारे शंकराचार्य किंवा संन्यास घेऊन संपूर्ण म्हणजे गृहत्याग केला असताना सुद्धा त्यांनी आईला वचन दिलं होतं, तू जेव्हा माझे स्मरण करशील माझं त्यावेळेला मी तिथे येईन. त्याप्रमाणे आईच्या अंत्य क्षणी ते तिथे हजर होते. आणि संन्यासाला कोणत्याही संस्काराचे अधिकार नाहीत विधी करायचे, तरी सुद्धा त्या लोक रूढीच्या विरुद्ध जाऊन त्यांनी आईच्या इच्छेसाठी जे केलं असे जे आहेत म्हणजे प्रसंगानुरूप योग्य म्हणून काय धर्मविरोधी नव्हते. ते धर्म मानणारे शंकराचार्य अशा प्रकारे जेव्हा वापरतात त्यावेळेला मग त्यांचे विरोधक म्हणतात की विरोधाभास त्यांच्या चरित्रात दिसतो, अमुक आहे. मग स्वतः अद्वैत मानणारे म्हणजेच काय, परमेश्वर आणि मी एकच आहे, सर्वाभूती समानत्व नाही, एकच एक ब्रह्म आहे असं जर असेल तर द्वैत आलं कुठं, अद्वैत आहे असं तत्वज्ञान दृष्ट्या मानणारे, तात्विक दृष्टीने मानणारे शंकराचार्य. पण ते जेव्हा स्तोत्र रचतात त्यावेळेला ते उत्तम भक्त असतात. आणि हे तो जो काय म्हणजे ईश्वर आणि भक्त असा हा तुझा भावच आहे ना. द्वैत असल्याशिवाय स्तोत्र रचताच येणार नाहीये. म्हणजे एक तत्वज्ञान आणि व्यवहार यांची गल्लत शंकराचार्यांनी कधीही केलेली नाही. हे आपण चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायला पाहिजे. हे त्यांच्या चरित्रातला ते कसं म्हणजे एक नुसतंच तत्वज्ञान तुझ्या माझ्यात एकच ब्रह्म आहे आणि सगळी तत्व आहेत ह्याच्यावर व्यवहार होत नाही.
म्हणून त्यांनी तोच सत्ता मानल्या, पारमार्थिक सत्य आणि व्यावहारिक सत्य. आपला आता शंकराचार्यांचं तत्वज्ञान हा विषय नाहीये, पण हे दोन त्यांचे मूळ लक्षात घ्यायला. कारण जेव्हा आपण शंकराचार्यांची स्तोत्र हा विषय बघत असतो त्यावेळेला हे लक्षात घ्यायचंय. नाहीतर मग अद्वैत तत्वज्ञानाचे खंदे पुरस्कर्ते म्हणण्यापेक्षा ते जे संस्थापक आहेत त्यांनी स्तोत्र रचना केलीच कशी? आणि एक देवतेचं नाही, अनेक देवतांच्या, म्हणजे हिंदू धर्मामध्ये ज्या महत्वाच्या देवता मानल्या गेल्या आहेत त्या सर्व देवतांचे, म्हणजे आपले त्रिमूर्ती आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश, या सगळ्या. त्याच्यापैकी विष्णू म्हणजे विष्णू स्तोत्र, श्रीकृष्ण स्तोत्र, नंतर मागच्या त्यांनी रामाचं मात्र शंकराचार्यांचं स्तोत्र तसं नाही दिसत, ते नंतरच्या पण मूळ आद्य शंकराचार्यांचं नाही. सध्या आपण पांडुरंगाष्टक जे म्हणतो तेही शंकराचार्यांचं आहे असं म्हटलं जातं, पण ते आद्य शंकराचार्यांचं आहे का याविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद आहे. ते ठामपणे असं नाही सांगू शकत, कारण पीठाधिष्ठित सुद्धा शंकराचार्यच म्हणतात ना एकमेकांना, म्हणून ते तसं झालं. पण ते जुनं स्तोत्र आहे. तर अशी अनेक स्तोत्र, विष्णू स्तोत्र, शिवस्तोत्र, नंतर वेगवेगळ्या देवतांची देवी स्तोत्र आहे, अन्नपूर्णा स्तोत्र आहे, त्रिपुर सुंदरी स्तोत्र आहे, ही अशी अनेक शंकराचार्यांची विविध देवतांची असलेली स्तोत्र काय दर्शवतात? म्हणजे अनेक देवतावाद हा त्यांनी स्वीकारलाय ना, त्याशिवाय ते स्तोत्र नाही म्हणू शकत. म्हणजेच इथे आपण थोडा वेगळा घेऊया. एकच तत्व ब्रह्मतत्व मानणारे म्हणजे एकेश्वरवाद आहे का? या वादात नाही पडायचंय आपल्याला. तर ते काय करतायत, तात्विक दृष्ट्या बघायला गेलं तर निर्गुण ब्रह्म आहे, पण ह्या निर्गुण ब्रह्माला म्हणजे त्याला काहीच नाहीये, रंग रूप असं काही नाही, शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असं आहे. ते तत्व म्हणून मान्य केलं, पण त्या तत्वाबरोबर आपण नाही ना राहू शकत. म्हणून त्याला सगुणत्व जेव्हा दिलं, मग हे सगुणत्व प्रत्येकाने आपापल्या दृष्टीने दिलं. म्हणून कोणाला शंकर आहे, कोणाच्या दृष्टीने श्रीकृष्ण आहे, कोणाच्या दृष्टीने विष्णूचे अवतार असतील अनेक, किंवा देवी आहे, गुरु आहे, हे सर्व, आणि ती त्याची दैवत असतील, कारण ते त्यांना आदर्श असणारे आणि समाजाला हे आवश्यक आहे हे जाणल्यामुळे. कारण ज्या पायावर हिंदू धर्माचं अधिष्ठान आहे ते अधिष्ठान म्हणजे आपले हे वेगळे सगळे निरनिराळे देवदेवता, त्यांच्याविषयी असलेली श्रद्धा ही तर लोकांची डळमळीत करायची नाहीये. गीतेने काय सांगितलेलं आहे, न बुद्धिभेदंजनये अज्ञाना कर्मसंगीना. लोक ही कर्मामध्ये असतात आणि कर्मसंगी असतात. आज मला काहीच करायला नाही म्हटल्यावर आपण लगेच काय म्हणतो, करमत नाही. काहीतरी आपल्या पुढे कर्म हवं तरच आपल्या आयुष्याला, नाही तर मला आता काहीच करायचं नाही असं होतं ना. असं नाही. जेव्हा तुमच्या पुढे कर्म करायची गोष्ट असते, कर्म करता, त्याच्यात तुमचं मन रमतं. आणि म्हणजे काही ते तसंच बसलो तरी आपण देवाची मूर्ती समोर आणून जप करत असताना सुद्धा कोणीतरी एक रूप समोर असेल तरच आराधना ही होत असते, मग त्याची स्तुती होईल. हा सगळा हे जनमानस किंवा हे मानसशास्त्र जे आहे समाजाचं लोकांचं हे जाणलेलं आहे शंकराचार्यांनी. आणि म्हणून ते जेवढं तत्वज्ञान सांगतात तितक्याच तऱ्हेने किंवा त्याच तऱ्हेने त्या स्तोत्र वाङ्मयही असलेलं दिसतं. आणि हे अनेक म्हणजे ते स्तोत्र वाङ्मय त्यांचं कसं आहे तर निरनिराळ्या देवतांची स्तुती ही त्यांनी दूर केली आहे. म्हणजे आपल्या धर्मपीठावर निरंकुशपणे सत्ता चालवणारे आणि तर्क कठोर असणारे, तर्क कठोरतेने वैदिक धर्मावरचे आघात परतवून लावले, त्यातल्या विकृती त्यांनी दूर केल्या. असे जे शंकराचार्य आहेत त्यांनी तितक्याच हळूवारपणे वैदिक धर्मातील प्रसिद्ध देवदेवतांची स्तुतीही केलेली आहे. हे आपल्याला दिसतं आणि ते आपल्याला जास्त भावतं. शंकराचार्यांचं तत्वज्ञान फार थोड्या लोकांना समजतं, फार थोड्या लोकांना त्याच्याविषयी वाचन करत असतील, पण स्तोत्र मात्र प्रत्येकाच्या मुखात असतातच. एक कमीत कमी एखादंच तरी शंकराचार्यांचं स्तोत्र आपण रोज पठणात असतं, आपण ते म्हणत असतो. हा शंकराचार्यांचा आपल्या मनावर असलेला पगडा आहे असं म्हणता येईल. म्हणजे ते परमार्थतः अद्वैतवादी आहेत, तरी व्यावहारिक भूमिकेत म्हणजे व्यवहारात
च्या भूमिकेमध्ये ते काय करतायत, अनेक देवतांची उपासना ते करतात आणि त्या उपासनेत ते सार्थकता मानतात, म्हणजे ते उपासनेत धन्यता मानतात असंच आपल्याला दिसेल. ज्या तन्मयतेने त्यांनी शिवस्वरूपाचं, देवीचं, अन्नपूर्णेचं, भगवान विष्णूचं असं त्या स्तोत्रांमध्ये स्तवन केलं आहे, तसंच निर्गुण ब्रह्मही त्यांनी ब्रह्मसूत्रांमधनं सांगितलेलं आहे. म्हणजे पण त्या निर्गुण आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलंच आहे ना, निर्गुण आणि सगुणाची उपासना करण्यापेक्षा सगुण उपासना ही जास्त श्रेष्ठ आणि ती सोपी आहे. तेच तत्वज्ञान, तेच शास्त्र शंकराचार्यांनीही कृतीने करून दाखवलेलं आहे. त्यांनी स्तोत्र रचून ते सांगितलेले. तर अशा प्रकारे ही देवतांची सुंदर भावपूर्ण स्तोत्र शंकराचार्यांनी जी रचली आहेत आणि त्या काहीतरी असली त्या सर्वांमध्ये त्यांनी एकच परब्रह्म पाहिलं असंही आपल्याला दिसतं. प्रत्यक्ष वर्णन त्या देवीचं असेल, अन्नपूर्णेचं असेल, त्रिपुर सुंदरीचं असेल, पण शिवाचं असेल, पण ते वर्णन करत असताना त्यांच्या त्या वर्णनातून आपल्याला कुठेतरी ते ब्रह्मतत्व हे जाणवतं, हे निश्चित आहे. हे स्तोत्र बघत असताना आपल्याला ते समजेल, लक्षात येईल. म्हणजे असा हा आचार्य स्तोत्रांचा ह्या तऱ्हेने आपण अभ्यास करूया. स्तोत्रांचं स्वरूप सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पहिल्यांदा देवतेची स्तुती असते, मग मी कशा प्रकारची आराधना केलेली आहे ते सांगितलं, आणि शेवटी मग त्याची फलश्रुती जी सांगितली जाते किंवा मला काय हवंय ती देवतेला केलेली प्रार्थना, असं जरी असलं तरी यामध्ये शंकराचार्यांच्या स्तोत्रांचं आपण बघितलं तर ते कसं असेल, तर शंकराचार्यांनी अनेक प्रकारची एकंदर 200हून अधिक स्तोत्र शंकराचार्यांची आहेत. असं एकंदर स्तोत्र वाङ्मय जे आपण म्हणू त्या स्तोत्र वाङ्मयाकडे बघितलं तर 200हून अधिक स्तोत्र शंकराचार्यांच्या नावावर आहेत. पण असं जरी असलं तरी ती प्रत्यक्ष आद्य शंकराचार्यांची किती याविषयी मतमतांतरं आहेत. त्याचं कारण नंतरच्या काळामध्ये शंकराचार्यांचा जर काळ बघितला तर इसवी सन 8वं शतक, 7वं-8वं शतकच्या आसपास तो काळ आहे. मग त्यानंतरची त्यांनी पीठ स्थापन केली आणि त्यानंतरचे जे शंकराचार्य आहेत त्यांनी सुद्धा शंकराचार्य विरचित स्तोत्र असंच म्हटलं, किंवा त्यांच्या शिष्यांनी जी स्तोत्र रचना केली त्याच्यावर शंकराचार्यांच्या स्तोत्रांचा पगडा दिसतो. म्हणून आपल्याला भाषेच्या दृष्टीने साम्य वाटतं आणि मग तेच शंकराचार्य आहेत का असं होतं. पण त्या एकंदर 200 आहेत का 50 आहेत असं न करता नंतर ओरिएंटल बुक एजन्सीनी आचार्यांच्या 70 स्तोत्रांचं संकलन केलं की ते आता अभ्यासक ही शंकराचार्यांची आहेत असं मानतात. त्यानंतर म्हणजे सुबोध स्तोत्र संग्रह आहे, बृहस्तोत्र रत्नाकर आहेत, या सगळ्या पुस्तकातनं शंकराचार्यांच्या नावावर अशी दिसतील. पण ओरिएंटल बुक एजन्सीनी 70 ज्या स्तोत्र आहेत ही शंकराचार्यांची आहेत असं सांगितलं. त्यानंतर पांडुरंग शास्त्री गोस्वामी यांनी शंकराचार्यांची स्तोत्रे हे 2 खंड प्रकाशित केले आणि त्यामध्ये 75 स्तोत्र आहेत की जी शंकराचार्यांची आहेत असं त्यांनी सांगितले. हे 2 खंड आता दुर्मिळ आहेत पण आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की स्तोत्र त्या स्तोत्राच्या सुरुवातीला थोडी प्रस्तावना अशी पांडुरंग शास्त्री गोस्वामींनी लिहिलेली आहे आणि नंतर त्या स्तोत्राचं मराठीत भाषांतर केलेलं आहे. प्रथम खंड आणि द्वितीय खंड अशा या 2 खंडातून शंकराचार्यांची स्तोत्र एकंदर आपल्याला दिसतात आणि त्याचं उत्तम प्रकार, कारण ते चांगले अभ्यासक आहेत शास्त्रीबुवा आणि त्यांनी छान ते संकलन करून ही पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत. ही 2 पुस्तकं स्तोत्राच्या म्हणजे सुरुवातीला ती परंपरागत कथा त्यांनी सांगितली आणि काही ठिकाणी त्यांनी अभ्यासपूर्ण टिप्पणीही तिथे केलेली आहे आणि त्या काही वेळेला 75 जरी स्तोत्र असली तरी त्या स्तोत्राच्या मूळ कर्त्याबाबत शंकाही उपस्थित केली आहे.
म्हणजे पीठस्थ शंकराचार्य नंतरचे आणि आद्य शंकराचार्य यांच्या बाबतीत. कारण त्रिपुर सुंदरीचं स्तोत्र, दक्षिणामूर्ती स्तोत्र ही प्रसिद्ध आहेत, नावं तुम्हाला माहिती असतील. पण ती अशी 2-2, 3-3 चरपट पंजरिका स्तोत्र आहे, द्वादश पंजरिका स्तोत्र आहे, अशा प्रकारे आत्मषटक आहे, पुन्हा निर्वाण षटक आहे. अशी सर्वसाधारणपणे एकच विषय असलेली 2-2 स्तोत्र आपल्याला जेव्हा दिसतात, तेव्हा मूळ शंकराचार्यांचं स्तोत्र त्यापैकी कुठलं तरी एक असेल आणि नंतरचं स्तोत्र हे त्यांच्या शिष्यांपैकी कुणीतरी रचलेलं असावं असं अभ्यासक मानतात. पण ह्या वादात आपल्याला पडायचं नाही. आपण काय स्तोत्र आहेत ती बघूया, त्यानुसार त्याचा आढावा घेऊ. शंकराचार्य स्तोत्र असं परंपरा जसं मानते तसंच आपण मानायचं. त्याचप्रमाणे पांडुरंगाष्टक स्तोत्राच्या शेवटी सुद्धा इति श्रीमद शंकराचार्य विरचितम पांडुरंगाष्टकम संपूर्ण असंच म्हटलं जातं. तसंच ते आपण घेऊया. तर या म्हणजे स्तोत्र संग्रहातून आपल्याला 2 श्रीकृष्णाष्टक, 2 अच्युताष्टक, 2 अन्नपूर्णा स्तोत्र, 2 दक्षिणामूर्ती स्तोत्र, शिवमानस पूजा, राममानस पूजा, म्हणजे मी म्हणते ते राममानस म्हणून मी आद्य शंकराचार्यांचा आहे का असा प्रश्न येतोय. पण चरपट पंजरिका, द्वादश पंजरिका, देव्यपराध क्षमापन स्तोत्र, ते झाल्यानंतर पुन्हा शिवपराध समापन स्तोत्र, अशी अनेक एकापेक्षा एक सरस अशी स्तोत्र ही आपल्याला शंकराचार्य विरचित अशी ह्या गोस्वामींच्या पुस्तकातही आढळतात. आनंद लहरी, जीवनमुक्तानंद लहरी, शिवानंद लहरी, सौंदर्य लहरी, अशी ही आदिशंकराचार्यांची स्तोत्रांची मालिका आहे. लहरी स्तोत्र असं आपण त्यांना म्हणूया. मग यातली खरी शंकराचार्यांची हे शोधून काढणं खरंच फार आव्हानात्मक आहे. आणि आज एकाने मानलं तर उद्या दुसरे अभ्यासक हे नाही असं म्हणतात किंवा मग ते आहे असंही सांगतात. त्यामुळे त्या वादामध्ये आपण पडायचं नाहीये. ती परंपरा जे आदिशंकराचार्यांची आहे असं मानतं तसंच आपण ते घेऊया. आणि त्यातल्यापैकी असं जरी काही असलं तरी नक्की ही शंकराचार्यांची स्तोत्र आहेत. अशी कोणती? तर ते गणेश स्तोत्र, गणेश स्तवन, शिवपंचाक्षर स्तोत्र, शिकाराय जे आहेत ही, नंतर शिवमानस पूजा, षटपदी स्तोत्र, चरपट पंजरिका, दक्षिणामूर्ती, शिवभुजंग प्रयाग स्तोत्र, आनंद लहरी, सौंदर्य लहरी, हस्तामलक स्तोत्र, आत्मषटक ही जे आहेत ही शंकराचार्यांची स्तोत्र असं निश्चितपणे म्हणता येतं. यापैकी मगाशी म्हटलं जरी देवतांची स्तोत्र त्यांची असली तरी त्याच्यामध्ये तत्वज्ञान, विचार आणि विशेषतः म्हणजे निर्गुण ब्रह्म त्यातून डोकावतं हे आपल्याला जाणवतं असं मी सांगितलं. तर ते एक एक स्तोत्र जेव्हा आपण बघू त्यावेळेला ते दिसेलच. पण त्याच वेळा पूर्णपणे तत्वज्ञान सांगणारी अशी स्तोत्र, उदाहरणार्थ मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न चोपस्थ वायुश्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी मना डोलले ते. तर हे जे चिदानंद रूप हे काय आहे? चित आनंद रूप असलेलं म्हणजे हे ब्रह्मसूत्रातलं वर्णन आलं. हो, ब्रह्मसूत्रातलं जे ब्रह्माचं वर्णन सांगितलं आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असं जे त्या ब्रह्माचं शुद्ध स्वरूप शुद्ध वर्णन आलेलं तेच हे सांगतात. मन नाही, मन बुद्धी हे जे काय आत्मचतुष्टय मनश्चतुष्टय जे आहे त्या प्रकारे काही नाही. मी चिदानंद रूप आहे. म्हणजे मी म्हणजे देह का, मी म्हणजे अवयव का? नाही, मी म्हणजे हे ब्रह्मस्वरूप असलेलं असं सांगणारं हे पूर्णपणे तत्वज्ञान सांगणारी ही स्तोत्र. पण त्याचबरोबर नद्यांची सुद्धा स्तोत्र लिहिली आहेत की जे जीवन म्हणजे ही पाणी ना खळखळता प्रवाह आहे आणि अफाट जीवनदायिनी असलेली अशी ही गंगा की जी ज्याच्या तीरांवर हिंदू धर्म वाढला अशी हिंदूंची तीर्थक्षेत्र आहे, तीर्थस्थान जिथे आहेत अशा गंगेचं यमुनेचं वर्णनही शंकराचार्य तितक्याच सरसतेने करत असतात.
आणि त्यावेळेला त्यांचा जो शब्दऊघ आहे, हा शब्दांचा ओघ त्या गंगेचा खळाळता प्रवाह, यमुनेचा खळाळता किंवा नर्मदाष्टक त्यांचं जे आहे हे त्या प्रकारात, म्हणजे जशी नर्मदा वाहते तसा हा शब्दऊघ येतो, शब्दाचा ओघ आहे. आणि त्यामुळे हे त्यांचे जी नदीची स्तोत्र आहेत ही अत्यंत सरस अशी आहे. जितकं श्रीकृष्णाष्टक आहे, गोविंदाष्टक त्यांचं आहे, आत्मषटक जसं आहे, सौंदर्य लहरी जसं एक, म्हणजे त्या मूर्तीमध्ये त्यांना निर्गुणत्व कसं दिसतंय आणि ते साकारतंय, त्याच्यातून त्यांच्या मनामध्ये आलेल्या ज्या आनंदाचे उमाळे, ते आनंद लहरी किंवा दिसलेल्या त्या मूर्त्याच्या सौंदर्य लहरी, हे तत्वज्ञानाधिष्ठित असलेली स्तोत्र. आणि त्याचबरोबर नदीचं वर्णन करणारी ही स्तोत्र ही शंकराचार्यांची अलौकिक प्रतिभा दाखवतात. जरी ते संस्कृत असलं, काही शब्द त्यातले अवघड असले तरी त्यातली गेयता ही आपल्याला त्या स्तोत्रांकडे आकर्षित करून घेते. आणि आज नाही कळेल आपल्याला, असा कुठेतरी विचार येऊन आपण ती स्तोत्र म्हणत राहतो. नर्मदेचं जे आहे सभंग विष्णूचं, आणि ती किती खळाळतात प्रवाह जो आहे तो आपल्याला त्या नर्मदाष्टकम देवीची आपण स्तोत्र नद्यांची एक विषय घेऊन नंतर ते घेऊ, त्यावेळेला मी ते सांगेन. आता सगळ्यांचाच आढावा घेताना हे नुसतंच सांगते. तर अशी जी वेगवेगळी स्तोत्र आहेत, ह्या स्तोत्रांचा आढावा घेताना यांचं वर्गीकरण आपल्याला कशा प्रकारे करता येईल. तर पहिलं देवदेवतांची स्तोत्र, तिथे जी देवता असेल त्याचं स्तुतीपद वर्णन, उदाहरणार्थ देवी स्तोत्र, अन्नपूर्णा स्तोत्र, शिवस्तोत्र, श्रीकृष्णा, अशी ती देवी स्तोत्र. त्यानंतर स्थान महात्म्य सांगणारी स्तोत्र, त्याच्यामध्ये प्रसिद्ध काशी पंचक आहे. नंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र शंकराचार्यांचं आहे, ते प्रसिद्ध आहे. यानंतर तत्वज्ञान विषयक सुद्धा आत्मबोध पर स्तोत्र, की जे दशश्लोकी, आत्मषटक, निर्वाण षटक, आत्मपंचक अशासारखी स्तोत्र की जिथे आत्म्याचं शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव, शरीरस्थ जो ब्रह्म आहे त्याला आत्मा म्हणतो, त्याचं वर्णन असलेलं अशी ही 5 श्लोकांची स्तोत्र, 6 श्लोकांची स्तोत्र, म्हणून ते षटक, पंचक, षटक असं 10 श्लोक ही आत्मबोधपर स्तोत्र. नदीची स्तोत्र, नदी स्तुती, ज्यामध्ये नर्मदाष्टक, यमुनाष्टक, गंगाष्टक ही 2 आहेत. गंगा स्तोत्र एक आहे, गंगाष्टक आहे, ही प्रसिद्ध. आणि काही संकीर्ण स्तोत्र असं आपण म्हणू की ज्यामध्ये गुरुअष्टक आहे. मनश्चेन्न लंगम गुरु तस्मिन, त्या गुरुला, तर मग त्याचा काहीच अर्थ नाही, असं गुरुची महती सांगणारं असं गुरु अष्टक, वैराग्य पंचक, परापूजा, मानसपूजा अशा प्रकारची ही. नंतर देवी अपराध क्षमापन स्तोत्र, क्षमस्वापराधम क्षमस्वापराधम ही असलेली अशी देवीला केलेली प्रार्थना, शंकराला केलेली प्रार्थना, हे अपराध क्षमापन स्तोत्र असे हे की ज्याच्यामध्ये भक्तिरस म्हणजे हा पूर्णपणे दिसतो. आणि शंकराचार्य की जे खडतर तर्ककर्कश असे वेदांती आहेत, ते किती भगवन्मय होऊन जातात आणि त्या देवी पुढे किंवा त्या देवतेपुढे लीन होऊन क्षमा मागतायत. मग ती गुरुची क्षमा असेल, गुरुला मागितलेली, देवीला असेल, शंकराला असेल, हा त्यांचा लीन भाव आपल्याला दिसतो. म्हणजे भक्तीचा अतिशय उत्कट असा आविष्कार या स्तोत्रातून आपल्याला दिसतो. अशा प्रकारे हे आचार्यांच्या स्तोत्रामधली विविधता आपल्याला दिसते. त्यापैकी आपण आज विष्णूची जी विष्णुस्तुती, कारण गीताधर्म मंडळात आहोत, वासुदेव कृष्ण समोर आहे, त्यामुळे अनेक विषय असले तरी आज त्यांची विष्णुस्तुतीची जी स्तोत्र आहेत ती प्रामुख्याने बघूया. यामध्ये अच्युताष्टक, अच्युतम केशवम राम नारायणम विष्णु दामोदरम वासुदेवम भजे, हे आपल्याला माहिती आहे, अतिशय सोपं आहे, ते बघायचं. त्यानंतर गोविंदाष्टक,
श्रीकृष्णाष्टक आणि षटपदी अविनयमपनय विष्णू दमय मनशमन विषयमुग तृष्णा भूतदयां विस्तारय तारय संसार सागरतः, हे असं असते. हे प्रथम श्लोक असलेला ही षटपदी स्तोत्रे, 6 पद आहेत त्याच्यामध्ये, आणि विष्णूला पूर्णपणे लीन झालेले असे शंकराचार्य आपल्याला या स्तोत्रात दिसतात. म्हणजे वासुदेव विष्णू असाही देवतेचा उल्लेख आचार्यांनी अत्यंत भक्तीने आपल्या श्लोकामध्ये स्तोत्रांमधनं गौरवाने केलेला दिसतो. त्यापैकी श्रीकृष्णाष्टकाची जी कथा आहे ती कथा अशी आहे, आसन्न मरण आपली माता आणि तिने आठवण केली, कारण संन्यास जेव्हा ते घेतात, लहानपणीच संन्यास घेतला आपल्याला ती गोष्ट माहिती आहे, त्यावेळेला आईने त्याच्याकडून वचन घेतलं होतं, आता तू जातोयस पण मला जेव्हा गरज आहे त्यावेळेला मात्र तू आणि माझं और्ध्वदेहिक सुद्धा तूच करायचंय असं तिने सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे शंकराचार्य त्यावेळेला भारत भ्रमण करत होते. पण जेव्हा आईचा अंत्य काळ आला त्यावेळेला म्हणजे आसन्न मरण मातेनी आठवण केल्यानंतर दूरवरून आचार्य आईकडे धावत आले आणि आईने इच्छा व्यक्त केली, आता मला श्रीकृष्णाचं दर्शन हवंय बाबा, श्रीकृष्णाचं दर्शन. तर मग त्यावेळेला श्रीकृष्णाचं दर्शन घडवून दिलं, ज्या स्तोत्र रचना केली आणि त्या स्तोत्राच्या साह्याने आईला श्रीकृष्णाचं दर्शन दिलं आणि मग त्यांना सायुज्य मुक्ती त्या मातेला प्राप्त झाली. असं ह्या स्तोत्राचा इतिहास आहे असं सांगितलेलं आहे. गोस्वामींनी मुद्दाम आपल्या पुस्तकामध्ये ते लिहून ठेवले प्रस्तावनेत. आणि मग हे स्तोत्र जे येतं, शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षी विषय, कृष्ण हा मम अक्षी विषय भवतु. हा कृष्ण, अक्षी म्हणजे डोळे, माझ्या डोळ्यांचा विषय हो, कारण आईला दर्शन द्यायचे ना माता श्रीकृष्णाने, म्हणून तो कसा आहे तर लोकेश, सर्व लोकांचा ईश्वर असलेला असा आणि शरण जाण्यास योग्य असा तो श्रीकृष्ण आणि सर्व लोकांचा अधिपती, रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण मला दर्शन देवो, अशा आईसाठी त्यांनी रचलेलं हे स्तोत्र आहे. असं ते श्रीकृष्णाष्टक. मग ते कसं आहे, शब्दचित्र त्याचं रेखाटलं, आईच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे ना. श्रीकृष्ण भ्रजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त. आता शंकराचार्य आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये अनुप्रास आहे, शब्दाला विशिष्ट लय आहे आणि थोडंसं आपल्याला वाटतं अरे अवघड शब्द आहेत, पण नाही, वाचायला गेलं बघितलं तर आपल्यालाही ते अर्थ कळतात. स्वभक्त चित्त रंजनम म्हणजे स्वतःच्या भक्तांचं मन रंजन, मनाचं मनोरंजन करणारा असा सदैव कोण येतो, सदैव नंद नंदनम. अनुप्रास कसा आहे बघा, स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदनम, नंदाचा नंदन मुलगा असा हा नंदपुत्र. तो कसा आहे, त्यालाच ब्रजैक मंडनम, ब्रज म्हणजे गोकुळातला एकमेव भूषण असलेला असा, समस्त पाप खंडनम सर्व पापांचा नाश करणारा आणि भक्तांचा मनोरंजन करणारा असा, सदैवच नंदाला आनंद देणारा, सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणू हस्तकम. कसा आहे, त्याच्या मोरपीस आहे, वेणू आहे, अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. वृंदावनाचा अलंकार, सर्व पापांचा नाश करणारा, भक्तांचं मनोरंजन करणारा, मोरपिसांचा मुकुट म्हणजे सुपिच्छ गुच्छ मुकुट, मस्तकम ज्याच्या मस्तकावर आहे असा, सुमधुर नाद करणारी वेणू, सुनाद समजते, वेणू हस्तकम वेणू ज्याच्या हातात आहे की तिचा आवाज अत्यंत मधुर आहे असा, अनंग रंग सागरम. अनंग याचा अर्थ कामदेव. तुम्हाला माहिती आहे, 3ऱ्या डोळ्यांनी शंकराचार्यांनी कामदेवाचं दहन केलं आणि मग ते भस्मसात झालेलं आहे. पुन्हा जेव्हा आला तेव्हा त्याला शरीर नाहीये म्हणून त्याचं नाव अनअंग, ज्याला अवयव नाहीत असा. आणि दुसरा मग तो कुठे असतो कामदेव, कारण कामदेव नसेल तर जगरहाटीच चालणार नाही. प्रेम भावनाच जर माणसाच्या मनातली गेली तर कसं होईल, म्हणून त्याला उशाप जो मिळाला, पण शरीराचं भस्म झाले पुन्हा ते येणार नाही. मग तो कसा आहे, म्हणून संस्कृतमध्ये फार सुंदर नाव आहे त्याला, मनसिज, मनामध्ये जन्म घेतो. बघा ना, प्रेमभावना कुठे उत्पन्न होते,
मनात उत्पन्न होते आपल्या, म्हणून त्याला मनामध्ये जन्म घेणारा असं त्याचं नाव आहे. कामदेवाला काय म्हटलं गेले? अनंग आणि मनसिज ही 2 नावं त्याची. मग त्याचे बाण आहेत वगैरे वगैरे सगळे, ते फुलांचे वेगवेगळे बाण आहेत. त्याद्वारे काय होतं? आपल्या मनामध्ये प्रेमभावना उत्पन्न होते. ती ज्या प्रकारची असते त्यानुसार ते बाण आहेत. पंचबाण असं त्याला म्हणतात. त्या मदनाचे पंचबाण आहेत, म्हणून हा पंचबाण धारक. ती बाण म्हणजे फुलं आहेत, वेगवेगळी फुलं आहेत, आणि ती त्यांनी वेगवेगळे तुमच्या मनामध्ये किती उत्कटता आहे प्रेमभावनेची त्यानुसार त्या बाणांना, आता त्या सगळ्या कवी कल्पना आहेत असं म्हणा. पण त्याची जी नावं मनसिज, अनंग, तसा हा अनंग रंग सागरम म्हणजे कसं आहे? कामदेवाचा म्हणजे अतिशय देखणा होता कामदेव, अशा प्रकारचा, म्हणजे त्या कामदेव कांती ज्याच्याकडे आहे असा कृष्ण आहे ना, आकर्षित करणारा असा तो अत्यंत तेजपुंज असलेला, अशा नमामि कृष्ण नागरम, अशा या नटनागर कृष्णाला मी नमस्कार करतो. अशा तऱ्हेने हे स्तोत्र श्रीकृष्णाष्टक 8 श्लोकांचं हे स्तोत्र आहे. वेगवेगळ्या स्वरूपात कृष्णाचं नमन पुढच्या स्तोत्रातून केलेलं आहे. आणि शेवटी काय म्हणतात या स्तोत्राच्या अखेरीला? आपल्या 2-3 स्तोत्र घ्यायचे, सगळं होणार नाही म्हणून परत सगळ्या काय शेवटचा श्लोक तर छोटा आहे पण अतिशय सुंदर. यदा तदा यथा तथा तथैव कृष्ण सत्कथा मया सदैव गीयताम तथा कृपा विधीयताम. अतिशय सोपे शब्द आहे. म्हणजे अशा प्रकारे इकडे तिकडे नेहमीच ह्या प्रकारे नाही तर त्या प्रकारे माझ्याकडून काय व्हावं? या कृष्णाचं नामस्मरण सदोदित व्हावं. आणि अशीच तू माझ्या मागितलं काय नाहीये, काय मागितलंय त्यांनी? मया सदैव गीयताम तथा कृपा, माझ्या मुखातून सदैव कृष्णाचं नाव यावं अशी कृपा तू कर. म्हणजे तुझं नामाचं विस्मरण मला होऊ देऊ नकोस, ही कृपा तू माझ्यावर कर. ही खरी भक्ती आहे. मला अमुक पाहिजे, मला पुष्कळ पैसा दे, मला अमुक यश दे, समृद्धी दे, हे जे काय झालं? मी आला ना, अहमभाव इथे आला. याच्यामध्ये देवापासून आपण थोडे लांब जातो. माझंच मला सदैव, म्हणून सगळे संत बघा त्यांचं काय मागणं आहे. सगळ्या संतांचं जे नंतरची मागणी आहे, तुकाराम महाराजांनी याची दान देवा देवा तुझा विसर न व्हावा सांगितलं. कुंतीने सांगितलं मला काय दुःख दे म्हणजे तुझं स्मरण राहील, कारण सुखामध्ये कदाचित मी विषय सगळं मी निर्माण केलं, अमुक केलं, असा अहंभाव येऊन तुझं विस्मरण होईल आणि तुझ्यापासून मी दूर जाईल. त्यापेक्षा सतत तुझं स्मरण यावं. शंकराचार्य तरी काय मागताय? हेच मागताय. म्हणजे ब्रह्मसत्य जगन मिथ्या म्हणणारे शंकराचार्य इथे काय म्हणतात? जे काम हाती घेतलंय त्यात आपलं सगळं जीव ओतणं, समरस होणं हे वैशिष्ट्य आहे. आणि दुर्दैवानी हे विसरलं आणि मग संन्यासाश्रम, संन्यास धर्म म्हणजे काय? काही करायचं नाही, आम्ही तपश्चर्या करणार, तिकडे काय का होईना, मला काय त्याचं, आम्ही आता सगळं सोडून दिलंय. अशाने समाज चालत नाही. समाजामध्ये मोठं जर व्हायचं असेल आणि समाज मोठा व्हायचा असेल, समाजामध्ये आपण मोठे कधी होणार आहे? त्यासाठी कार्य नाही करायचं. तुम्ही कार्य करत राहिलात तर आपण आपोआपच मोठे पण चालून येतं आपल्यापर्यंत. पण त्याच्यामध्ये अहंभाव असला नाही पाहिजे. ही निस्संग वृत्ती हवी, तो संन्यास आहे. गीतेने सांगितलेला फळाचा त्याग करा, निष्काम कर्म, माझं कर्तव्य कर्म करत राहा आणि ते करणं. आणि तेच शंकराचार्यांनी केले. पण अनुयायी नंतर मात्र मी कट्टर शंकराचार्यांचा अनुयायी असं सांगणारे त्यांनी काय केलं? हे विसरले. शंकराचार्यांचं चरित्र बघितलं नाही, ते विसरले आणि वेगळाच आश्रम निर्माण केलाय. आणि संन्यास आश्रम म्हणजे निष्काम कर्म नाही, निष्कर्मत्व, काहीच कर्म न करणं, अकिंचनत्व, अकर्मक. अकिंचन म्हणजे त्याच्यामुळे धर्म, पण काही कर्म न करणं, असा जो एक विचित्र नंतरच्या काळामध्ये समाजाने एक समज करून घेतला. आणि त्याचं काय फळ झालं? पारतंत्र्यात पडलो आपण. अनेक आक्रमण झाले. अरे तुमचं एवढं सामर्थ्य होतं का नाही?
मग यांनी स्वाऱ्या केल्या, त्यांनी स्वाऱ्या केल्या, यांनी एवढं धन लुटलं, मग हे आले ते आले. पण आपण काहीही न करता जेव्हा राहू, मला नाही, ते संघराज्य होती ना, त्या राज्यावर का स्वारी केली आहे, आम्हाला नाहीये असं नसतं. त्याच्या झळा आपल्यावर येतात आणि मग त्यांना बरोबर कळतंय. आणि हा जो काय बोकाळला, त्यामध्ये हिंदू धर्माचंच नुकसान झालं, राज्याचं राष्ट्राचं नुकसान झालं. आणि त्यासाठी पुन्हा आता शंकराचार्य येऊन वेगवेगळ्या तऱ्हेने हे सगळे स्थापना केली पाहिजे असं आहे. आणि आपल्याला ती हे आहे निश्चित, यदा यदा हे धर्मस्य भगवान सांगतात, आपल्याला ते माहिती नक्कीच होणार. पण आपणही आपल्या परीने प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून या स्तोत्रांकडेही अशा तऱ्हेने आपण बघून केवळ भक्तिभाव हे तर आहेच, पण लीनत्व आणि कर्म करत ही उपासना करायची आहे हेही जाणून घेतलं पाहिजे. अशा तऱ्हेने हे अत्यंत सुंदर असं श्रीकृष्णाष्टक आपण थोडक्यात बघितलं. त्यानंतर त्यांचं गोविंदाष्टक सत्यम, इथे या गोविंदाष्टकामध्ये थोडा आत्मज्ञान किंवा ब्रह्म म्हणजे तत्वज्ञान विषय. सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकाशम परमाकाशम असं सगळं आलं. माया कल्पित क्ष्मायाम नाथम अनाथम प्रणमत गोविंदम परमानंदम. म्हणजे संपूर्ण इथे जे हे स्तोत्र, याची भाषा ही अवघड आहे, तत्वज्ञान पूर्ण अशी भाषा आहे. पण नंतर गोविंदम परमानंदम म्हणजे 8 श्लोकांमध्ये असं वर्णन करून प्रणमत गोविंदम परमानंदम अशा या गोविंदाला नमस्कार करावा. आणि नंतर गोविंदम परमानंदामृतम अंतस्थम स तमभ्येती. हा गोविंद कुठे आहे? अंतस्थ, माझ्या अंतःकरणात राहिलेला. अनेक ते जो काय त्याच्या तिथे माया कल्पित नानाकार मनाकार म्हणजे वास्तविक त्याची जी निरनिराळी रूप आहेत, ही त्याची रूप म्हणजे हे आभास आहेत, माया कल्पित आहे, पण प्रत्यक्ष तो मात्र अनाकार आहे. इथे तत्वज्ञान स्वरूप असं गोविंदाचं वर्णन करत, पण हा गोविंद माझ्या मनात आहे आणि तो मनात गोविंद आहे, तो काय करतोय, मला आनंद देणारा असा आहे आणि त्याच्याकडे मी जातो. म्हणजे असा तो गोविंद स्वतःमध्ये बघणं हे तत्वज्ञानाचं थोडं तत्वज्ञानिक भाषा आहे, म्हणून ते फारसं न घेता नंतरचं जे सोपं अच्युताष्टक आहे. अच्युतम केशवम अनेक नावं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यामध्ये विष्णूची वेगवेगळी नावं आहेत. रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरिम श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. इथे रामाचा उल्लेख आला, रामचंद्रम भजे. पुन्हा अच्युतम केशवम सत्यभा माधवम श्रीधरम राधिका राधितम इंदिरा मंदिरम चेतसा सुंदरम देवकी नंदनम नंदजम संतधे. म्हणजे ही श्रीकृष्ण चरित्रातल्या वेगवेगळ्या घटना घेऊन त्यानुसार केलेली विशेषणं आहे. हा कसा आहे? सत्यभा माधवम सत्यभामेचा पती, माधवम लक्ष्मीचा पती, श्रीधरम संपत्ती धारण करणारा, राधिका राधितम राधेचा रंजन करणारा, त्या तिचा आराध्य असलेला, इंदिरा मंदिरम चेतसा सुंदरम मनातनं अतिशय सुंदर असलेला, विष्णूचं लक्ष्मीचंच मंदिर असलेला साक्षात, देवकीचा पुत्र आणि नंदाचा पुत्र अशा त्याच्या जवळ संदधे मी माझं मस्तक अर्पण करतो. विष्णवे जिष्णवे शंखीने विष्णूचं रूप म्हणजे कृष्णाचंच रूप कसं आहे हा? शंखीने शंखधारी, चक्रीने चक्रधारी, रुक्मिणी रागिणे रुक्मिणीचा पती, जानकी जानये म्हणजे आता कृष्ण आणि राम सगळी विष्णूचेच अवतार असल्यामुळे एकत्र आलं. वल्लवी वल्लभा याचिता यात्मने कंसविध्वंसिने वंशिने ते नमः. कंसविध्वंस कंसाचा नाश करणारा आणि वंशीधर म्हणजे मुरलीधर असलेला अशा त्या श्रीकृष्णाला मी वंदन करतो. परमपूज्य अनेक. नंतर कृष्ण गोविंद हे रामनारायण श्रीपते वासुदेवादित श्रीनिधे अच्युतानंद हे माधवाधोक्षज द्वारका नायक द्रौपदी रक्षक. पुढचा आहे द्रौपदीचा रक्षण करता द्वारकेचा निर्माता असलेला
नंतर राक्षस क्षोभित सीतया शोभितो दंडकारण्य, इथे सगळं रामाचं वर्णन आलं. राक्षस क्षोभितो, राक्षसांचा निर्धारण करणारा सीतेचा पती, दंडकारण्यामध्ये दंडकारण्यभू पुण्यता कारण, म्हणजे दंडकारण्यामध्ये राहून ती भूमी पवित्र करणारा अशा लक्ष्मणासहित असलेला, वानरांनी त्याची पूजा केली, वानरै सेवित अगस्त्य संपूजित राघव पातुमा. म्हणजे मी रामस्तोत्र वेगळं नाही असं म्हटलं, पण श्रीकृष्णाच्या स्तोत्रात म्हणून ती निवडली आहे. मी श्रीकृष्णाच्या स्तोत्रांमध्ये राम कृष्ण असे दोघींचं एकत्रीकरण, म्हणजे काय दिसतं याच्यात तत्वज्ञान, सर्वाभूती एक ब्रह्म आहे. हे जे काय आहे त्याला उपनिषदांमध्ये म्हटलंय वाचारंभणम विकारो नामदे. वेगवेगळ्या नावांमुळे भिन्नता प्राप्त झाली, वास्तविक तत्वतः एकच आहे. हा राम, हा कृष्ण, हा सीता, ही सीता, हे सगळे काय आहेत, लक्ष्मीचीच रूप आहेत वेगवेगळी. मग ती रुक्मिणी असेल, सत्यभामा असेल, ती सीता असेल, त्या त्या वेळेला लक्ष्मी ज्या ज्या रूपामध्ये त्याच्या बरोबर आली ती रूपं आहेत, आणि ज्याचं वर्णन करतोय त्यानुसार ते स्तोत्रामध्ये तिथे चपखल बसतील असे योग्य शब्द की ज्यामुळे गेयता, अनुप्रास हे सगळं जातील आणि त्या स्तोत्राचं सौंदर्य वाढेल, हेच तर तिथे साधलेलं आहे. पूतना कोपका सूरजा खेलनो बालगोपालक पातुमाम सर्वदा. म्हणजे एकदा राघवाचं झाल्यानंतर रेणुकारिष्ट, म्हणजे ती हे सगळं बाल कृष्ण त्यांनी जे गोकुळामध्ये निरनिराळे कंसांनी पाठवलेले होते राक्षस, त्याचं त्यांनी निर्दालन केलं. केशी कंस मला मारलं, वंशिका वादक पूतनाला मारलेला असा बालगोपालक. आणि नंतर वन्यया मालया शोभितो रस्थलम रोहितांघ्रिद्वयम वारिजाक्षम भजे कमलनयन. वारी म्हणजे पाणी, आणि पाण्यात जन्मलेलं म्हणजे कमल, म्हणून वारिजाक्ष हे कृष्णाचं विशेषण म्हणून घेतले. लोहितांघ्रिद्वयम, अंघ्री म्हणजे पाय, चरण, असे दोन चरण की त्याचे तांबूस चरण आहेत असलेल्या कृष्णाचे पाय फार सुंदर होते माहिती आहे. त्यामुळे ती कथा आहे ना की त्याला बाण मारून त्याच्यातच अंत झालाय. म्हणून लोहितांघ्रिद्वयम वारिजाक्षम भजे कुंचितै कुंतलै भाजमानाननम रत्नमौलिं लस कुंडलम गंडयो हारकेयूरकम. त्याच्या गळ्यामध्ये असलेले केयूर हार, कंकण प्रोज्वलम, हातामध्ये किंकिणी मंदिरम श्यामलम तम भजे. हे संपूर्ण त्या कृष्णाचं वर्णन आपल्याला दिसेल. आपण या मूर्तीकडे पाहिलं आणि तो श्लोक म्हटला तरी सुद्धा तिथं तो कृष्ण आपल्याला अवतरलेला त्याच्यामध्ये दिसेल. असं मग आता तिथे पदश्रुती आली, अच्युतस्याष्टकम यः पठेत इष्टदम. इष्ट देणारं असं, म्हणजे इष्ट गोष्ट आपल्याला जी हवी आहे ती गोष्टी देणारं असं हे अच्युताचं अष्टक 8 श्लोक जो कोणी म्हणेल प्रेमतः, अत्यंत प्रेमानी, प्रत्यहम रोज, पुरुषः सस्पृहम काही इच्छेनी जो म्हणेल त्याला काय होईल, वृत्ततः सुंदरम कर्तुविश्वंभरम तस्य वश्यो हरिर्जायते सत्वरम. त्याच्या म्हणजे हरी त्याला वश होतो. म्हणजे त्याच्या स्तोत्ररूपी ही जी काय भक्ती तो भक्त करतोय त्या भक्तीने श्रीकृष्ण अच्युत प्रसन्न होऊन त्याला जे काय इष्टद हवं, जे हवं आहे तो देतो. कारण हा कोण आहे, तिथे विशेषण कुठलं वापरलंय, विश्वंभर, सर्व विश्वाचा पोषण करता असलेला असा सुंदर असा अच्युत हरी त्याला लगेचच सत्वर वश होतो. असं हे श्रीकृष्णाष्टक आहे. त्यानंतर मी जे श्रीकृष्णाष्टक दुसरं सांगितलं ते आई भजे व्रजैक मंडनम हे आपण घेतलं, आणि त्याचं गुणाकरम सुखाकरम त्यातलंच एक आहे. अत्यंत सुंदर असा, पण सोपा आहे तो. गुणाकरम सुखाकरम कृपाकरम कृपापरम सुरद्विषं किंदनम नमामि गोपनंदनम नवीन गोपनागरम नवीन केली लंपटम नमामि मेघसुंदरम तदित प्रभाल सत्पटम. म्हणजे अतिशय हा कसा आहे,
गुणाकर, गुणांचा आकर म्हणजे हे असलेला खाण, आकर म्हणजे खाण, सुखाकर सुखाची खाण असलेला, कृपा करणारा आणि कृपापर असलेला असा, सुरद्विषण कंदनम म्हणजे अशा प्रकारे हा वेगवेगळ्या देव शत्रू, शत्रूंचा नाश करणारा, नवीन केलिलंपटम बिजली त्याचा आभास असलेला, नवीन गोपनागरम गोपांचा गोप्य असलेला, नमामि मेघ सुंदरम कृष्ण मेघाप्रमाणे ज्याचा रंग आहे असा, तडित प्रभान सत्पटम तो कसा आहे, ज्याचा वीज असलेला असा, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला वीज आणि मेघ असं म्हटलं तर काय आहे, प्रभा आहे, तेज असलेला असा, असा हा कृष्ण. आणि मग नमामि त्याला मी नमस्कार करतो. आणि ते मग अशी म्हटलं, यदा तदा यथा तथा सदैव कृष्ण सत्कथा मया सदैव गीयताम कृपा तथा विधीयताम प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यदीत्य यः पुमान् भवेत्स नंदनंदने भवे भवे सुभक्तिमान. आहे आपला सुभक्तिमान भवे, तो चांगला भक्तियुक्त असावा, असा इथेच आपण थांबूया. अशा प्रकारे श्रीकृष्णाष्टक असलेले नंतर षटपदी अविनयम अपनय विष्णू दमयमन मगाशी म्हटलं होतं ते पूर्ण करते फक्त. भूतदयां विस्तारय तारय संसार सागरतः, या संसारातील सागरातून मला तू तारून दे, असं हे काय आहे, अविनयम हे विष्णू, माझं चपळपणा, मन चंचल आहे, मग माझं चापल्य दूर कर आणि माझं मन शांत कर. अविनयम अपनय विष्णू मनहा दमय, माझं मन शांत कर. आणि विषय मृगतृष्णा शमय, माझ्या मनामध्ये ज्या निरनिराळ्या लालसा आहेत त्या तू काय कर, शांत कर, म्हणजे माझं मन स्थिर राहील. आणि मग त्यामुळे काय होईल, भूतदया विस्तारय, माझ्या मनामध्ये सर्वभूती दया ती वाढव, कारुण्य माझ्या मनामध्ये येऊ दे. आणि मग काय होईल, माझ्या हा संसार सागर मला तारून दे. आणि त्या स्तोत्रामध्ये तो ईश्वर आणि भक्त कसा त्यातला भेद अतिशय सुंदर शब्दात सांगितलाय. हे स्तोत्र अभिनय मपनय या षटपदीमध्ये, सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम न मामकी न स्वम, आणि त्याला उदाहरण दिलंय ते आपण नंतर बघू. पहिल्यांदा बघूया सत्यपि भेदापगमे, भेद अपगम, हे खरं आहे की तुझ्यात आणि माझ्यात भेद नाहीये, एकच होता, पण हे तत्वज्ञान आहे इथे डोकावलेलं. तुझ्यात आणि माझ्यात म्हणजे अद्वैत तत्वज्ञानाला धक्का नाही लावला. सत्यपि भेदापगमे नाथ तव अहम, हे परमेश्वरा मी तुझा आहे रे बाबा, न मामकी न स्वम, पण तू मात्र त्वम मामकीनः न, तू माझा आहेस असं मी म्हणत नाही, कारण सर्वांचा आहेस रे बाबा तू, मी तुझं आहे. मग त्याला उदाहरण दिलंय ते कसं, सामुद्रो ही तरंगा, लाट समुद्राची असते पण लाट म्हणजे समुद्र नाही. समुद्रात अनेक लाटा असतात, तशा तुझ्याभोवती अनेक लोक आहेत, म्हणून मी तुझा आहे पण तू मात्र सर्वत्र माझा आहेस असं नाही. सामुद्रो हि तरंगः क्वचन समुद्रो न तारंगः, तरंग म्हणजे समुद्र असतो का रे बाबा कधी, क्वचन म्हणजे कधीच नाही. असा समुद्र म्हणजे लाट, लाट म्हणजे लाटांमध्ये समुद्र असं असतं का, म्हणजे लाटा समुद्रामध्ये असतात पण लाट म्हणजे समुद्र नाही. तसंच मामकीनः न स्वम असं सांगितलं. आणि मग अशी ही षटपदी, इति षटपदी मदीये वदन सरोजे सदा वसतु, ही षटपदी तुझं वर्णन गुणगान करणारी, मला माहिती आहे तुम्ही वेगळे आहोत, पण ही 6 स्तोत्र असलेली 6 पद, जे 6 कवन असलेली 6 श्लोक असलेली, म्हणून ती षटपदी माझ्या वदन सरोजे म्हणजे माझ्या मुखकमलामध्ये नेहमीच असू दे, एवढीच प्रार्थना आहे मला, अन्य काहीच नको. म्हणजे मागच्या स्तोत्रामध्ये जसं तुझं नाव सतत माझ्या मुखात असू दे हे सांगणारं तेच आहे ही षटपदी. म्हणजे प्रत्येक वेळेला हा लीन भाव आहे बाबा रे, कधीही
तुझं विस्मरण मला होऊ देऊ नकोस, असा हा शंकराचार्यांचा लीन भाव असलेली अत्यंत सुंदर अशी स्तोत्र जी इथेही दिसतात, ते तितकंच त्यांचं शिवस्तोत्र हेही दिसतं. शिवमानस पूजा आपण बघितली, त्याच्यामध्ये करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा, मग तून मी एकच आहोत, तिथे तत्वज्ञान आलं. मग आत्मात्वम गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृहम आणि संसार पदयोर प्रदक्षिण विधी. कर्म करतच तीच प्रदक्षिणा आहे, वेगळ्या पूजेची गरजच काय, असं सांगणारे. म्हणजे सतत मला आज काय सांगायचं, ते वेगवेगळी स्तोत्र असतील, पण त्या सगळ्या स्तोत्रांमध्ये कुठे ना कुठेतरी हे तत्वज्ञान त्यांचं डोकावतं. पण त्या तत्वज्ञानामध्ये तर्क कर्कशता म्हणजे कठोरपणा नाही, तर भक्तिभाव कसा ओथंबून राहतो. आणि त्यामुळे ही शंकराचार्यांची स्तोत्र ही अत्यंत गेय तर आहेतच, पण त्याचबरोबर ती भावविभोर होऊन जातात. म्हणजे सगळ्या भावभावना त्याच्यामध्ये कशा येतात, हे एक दोन स्तोत्र जरी आपण म्हणली तरी त्याच्यातून निश्चित जाणवतं. पुष्कळ स्तोत्र आहेत, त्यातला काही कठीण भाग होता, मी म्हणजे श्रीकृष्णाची घेतली तरी पण ते दिसतो न घेता सोपे जे श्लोक होते ते मी घेतले. मला माहिती आहे, मी फक्त तिथे स्पर्शसुद्धा केले नाही, त्याच्या भोवती प्रदक्षिणा घातली आहे. तर यातलंच आता एखादं वेगळं स्तोत्र घेऊन पुढच्या महिन्यामध्ये आपण सविस्तर ते बघू. आता फक्त श्रीकृष्ण घेतलं, शिवस्तोत्र ही एका परीने शिवमानस घेतली, त्यावेळेला त्याचा थोडक्यात आढावा घेतला होता. आणि आत्ता खरा हा विषय वाढवणार आहे, पण आता आपण इथेच थांबूया. नमो नमः. धन्यवाद.